आज नेमकं कुठं चाललो हे शेवटपर्यंत सांगणार नाही, पण डेस्टिनेशन एकदम भारी आहे. तर हा ब्लॉग मिस नका करू, शेवटपर्यंत नक्की बघा. तर राम राम मंडळी, तुम्हाला प्रश्न आलाच असेल की एवढी मोठी बॅग भरून तू कुठं निघालेला आहे. तर मी आता निघालेलो होतो आता आपल्या आत्याच्या गावाला जाण्यासाठी, आणि आपला खरा प्रवास तिथून पुढे सुरू होणार होता. आपण एका लालपरी मधून आता दुसऱ्या लालपरी मध्ये बसून गेलेलो होतो, आणि सटाण्याच्या बस स्टँडला लागली लगेच मला माझा मित्र प्रीतम भेटून गेला. तो जात होता नाशिकला. मग आता फायनली आपली पण बस निघालेली होती साक्रीकडे. साक्रीला पोहोचल्याच बरोबर मला घ्यायला दादा आणि सर्वेश आलेले होते. घरी येऊन बॅग ठेवले आणि लगेच निघालेलो होतो आता आम्ही दुकानाकडे जाण्यासाठी. दुकानावरती गेलो आणि दुकानावरून लवकर घरी आलो, कारण की आता आपल्याला जायचं होतं आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आज आपण ही बोलेरो घेऊन जाणार होतो नंदुरबार पर्यंत. आजपर्यंत भरपूर गाड्या चालवलेल्या होत्या, पण ही बोलेरो ना मी आज लॉंग रूटला पहिल्यांदाच चालवतोय. गाडी एकदम एक नंबर चालते, काहीच विषय नाही. मग आता आपली एंट्री झालेली होती फायनली नंदुरबार मध्ये. मग आता आपण फायनली पोहोचलेलो होतो नंदुरबारच्या रेल्वे स्टेशन वरती, आणि आपली रेल्वे यायला अजून 1-1.5 तास बाकी होता. म्हटलं चला भाऊ आता इथंच टाइमपास करावा लागेल काहीतरी. मग आता फायनली आपली गाडी यायचा टाइम वगैरे तर होऊन गेलेला होता. थोड्याच वेळात गाडी पण येऊन लागली. म्हटलं लवकर आणू गाडी पुढे. राहुल चेट, समाधान चेट आणि मी आम्ही 3 जण निघालेलो होतो आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आणि रेल्वे मधून व्ह्यू इतका एक नंबर येत होता ना, काय सांगू, शब्दात वर्णनच करू शकत नाही. म्हणजे आता 2-4 दिवस मी इकडेच गुजरात मध्ये राजकोट वगैरे अहमदाबाद. तर तुम्हाला अजून पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुमच्या भावाला आताच फॉलो करून टाका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत.